राज्यसभेच्या एकमेव जागेवरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या वादंगानंतर अखेर सामोपचाराची भूमिका घेत शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। पण आता राज्यसभेचे मिटलं असलं तरी विधान परिषदेवरून मात्र पुन्हा महाविकास आघाडीमध्ये हीच रस्सीखेच सुरू होण्याची दाट शक्यता आहे। राज्यसभेवेळी पवारांसाठी माघार घेणारी ठाकरेंची शिवसेना विधान परिषदेवेळी मात्र अजिबात मागे हटण्याच्या तयारी दिसत नाहीये। कारण इथे प्रश्न उद्धव ठाकरेंच्या नावाचा आहे। विधान परिषदेच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या नावासाठी राऊत स्पष्टपणे दावा करू लागलेले असताना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय म्हणणं आहे? पुन्हा वादविवादाला आता नवं कारण महाविकास आघाडीमध्ये मिळणार की महाविकास आघाडी पुन्हा एकदा सामंजस्यानं उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आणि ही सगळी परिस्थिती हाताळणार? नेमकं काय होऊ शकतं या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत। हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे या संदर्भातल्या घडामोडी नेमक्या काय आहेत ते लगेच पाहूयात। व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या जागेवरून पुन्हा महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच अटळ असल्याचं दिसतंय। कारण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। आमचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत। महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे। असे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभेची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिली, पण आता विधान परिषदेवर मात्र उद्धव ठाकरेंनाच पाठवण्यात यावं अशी स्पष्ट भूमिका राऊतांनी घेतली आहे। ठाकरेंनी राज्याचं उत्तम प्रकारे नेतृत्व केलंय, संकट काळामध्ये त्यांनी नेतृत्व केलंय। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि आमच्या आमदारांना यामुळे बळ मिळेल असं म्हणत राऊतांनी आता विधान परिषदेसाठी वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडायला सुद्धा सुरुवात केली आहे। राज्यसभेप्रमाणेच महाविकास आघाडीकडे यंदा विधान परिषदेसाठी सुद्धा एक जागा आहे, कमाल 2 जागा सुद्धा यामध्ये मिळू शकतात। पण ही जी एक जागा रिक्त होते ती आहे उद्धव ठाकरेंचीच। उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपतो आहे आणि त्यामुळे आता या जागेवरती नेमकं कोण जाणार यावरून सध्या वातावरण तापलेलं पाहायला मिळते आणि चर्चांना सुद्धा यामुळे सुरुवात होईल। राज्यसभेला राष्ट्रवादीसाठी किंवा पवारांसाठी ठाकरेंनी तडजोड केल्यानंतर आता विधान परिषदेसाठी ठाकरेंना ही जागा मिळायलाच हवी अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ठाकरेंच्या या भूमिकेला नैतिकदृष्ट्या तसा विरोधही करू शकत नाही। पण काँग्रेसनं मात्र वेगळी भूमिका घेतली तर काय होईल अशा पद्धतीचा प्रश्न आता निर्माण होतो। कारण जर काँग्रेस यासाठी तयार झाली नाही तर वादविवाद अटळ आहेत। संजय राऊतांनी विधान परिषदेला ठाकरेंच्याच नावासाठी स्पष्टपपणे भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीतून इतर 2 पक्षांमधून अत्यंत सावध असा पवित्रा घेतला जातोय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटलांनी राजकीय वक्तव्य करण्यापेक्षा आम्ही एकत्रित निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला दिसेल असं म्हणत हा जो प्रश्न आहे तो टोलावलेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सुद्धा महाविकास आघाडी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे कुणीही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी थेट सकारात्मक अशी भूमिका आतापर्यंत तरी बोलून दाखवत नाहीये। राऊत म्हणतात त्याप्रमाणे मोठा पक्ष म्हणून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच पुन्हा एकदा मिळायला हवी अशी भूमिका रास्तच आहे। पण अन्य 2 पक्षांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि ते काही जर वेगळं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी विधान परिषदेची ही जागा किंवा या जागेवर आपलं नाव देणं हे आव्हानात्मक ठरणार आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर 2 पक्ष काय भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ठाकरेंच्या नावाला महाविकास आघाडीमधून एकमतानं पाठिंबा मिळणार की पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार हे येणारा काळच ठरवणार आहे। महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात काय चर्चा होतात, बैठका काय होतात आणि त्यातून एकत्रित पद्धतीनं काय निर्णय होतो या सगळ्याकडे आपलं लक्ष राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंच्या जागेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचंच नाव यावं का? 3 पक्षांपैकी कुठला नेता किंवा कुठल्या पक्षाला विधान परिषदेवर संधी मिळावी आणि का मिळावी? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका।